मर नाही आधी राहिलो मरुनी, मर नाही आधी राहिलो मरुनी, मग केले मनी होते तैसे। आता तुम्ही पहा आमुचे नबल, नकावे चो बोलवाया बिन। तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, कैसे संग सरी तुम्हा। आता तुम्ही पहा आमुचे नवल, नकावे चो बोलवाया बिन। विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यामर पुंडरीकाय दातं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं अजं रुक्मिणी प्राण संजीवनं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं
अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन गुआ। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि, वर्णव रघुवर विमल जसो जो दायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देव मोहि, हरहु कलेश विकार। मस्त कहे या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवेर। मर नाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे। आता तुम्ही पहा मुचे नवल नकावे चुबुल वायावी। प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला यच्चावत जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला भीत झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीप वत्सल दया शून्य करुणावंत सर्व भूत हिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगृत गोबराय यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा 3 चरणाचा साध्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय जी काही साधना केली ती साधना करून परमार्थिक जी काही महाराज साध्य नाम परमात्मा प्राप्त झाला, जी अवस्था प्राप्त झाली त्याचं वर्णन करणारा हा सुंदर असा अभंग आहे। आज किम निमित्त कीर्तन सेवा आहे सर्वाला ज्ञात आहे। वैकुंठवासी श्री भिवाजीराव ज्ञानबाराव वाचीपल्ले यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यतिथी या निमित्ताने आज एक दिवसीय कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित झालेले आहेत। या सर्वांसाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा। पहिल्यांदा बैठकीमध्ये बसल्यानंतर आमचे नामदेव महाराज विनेकरी म्हटले जे सप्त्यामध्ये 8 तास करून सुद्धा एवढं एका ठिकाणी येणं शक्य नाही। एवढे गायक वादक मंडळी मंगेश दादाच्या प्रेमापोटी एका ठिकाणी 5 तालुक्यातले गायक वादक इथे एका ठिकाणी आले, ज्यांची सुंदर अशी या ठिकाणी पहिली चाल आपण श्रवण केलेली आहे। माझे परममित्र परमादरणीय आमच्या परिसराचं भूषण गान कोकिळा पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे कृपापात्र शिष्य आमचे परममित्र श्री हरिभक्तपरायण
अमोल महाराज वानखेडे पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या पाठीमागे गोड अशी ज्यांनी सुंदर अशी साथ केली महाराज. हिंगोली जिल्ह्याचं वैभव माझे परमित्र परमादरणीय श्री हरिभक्त परायण त्यांचा आवाज पाहला की आपल्याला सुरेगावकर अण्णाची आठवण होते. असे आमचे गोड गळ्याचे धनी आमचे संतोष दादा परांडे या ठिकाणी माझे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. माझे परमित्र परमादरणीय या परिसराचं वैभव ज्यांना प्रमाण कंठभूषण अशी पदवी सुद्धा दिली तरी कमी पडेल. एवढा पाठाठ, एवढं अभ्यास, एवढं महाराज संत वाङ्मयावरती विशेष असं प्रेम असलेलं युवा कीर्तनकार माझे परमित्र परमादरणीय विष्णू महाराज या ठिकाणी तांत्रिक उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आपल्या गावामध्ये त्यांनी 7 दिवस महाराज आपल्या कळसाच्या कार्यक्रमाला महाराज सुंदर असं गायन केलं होतं. लक्ष्मी मातेच्या मंदिरासाठी मीही आलो होतो. आपल्या गावचे परिचित असलेले सर्वांचे आवडते असलेले संगीत विशारद माझे परमित्र परमादरणीय भजन सम्राट आमचे सुभाष दादा वानखेडे पाटील या ठिकाणी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. पकवाजावरती दोन्ही असे दिग्गज महाराज कलाकार मंडळ उपस्थित आहेत. श्री संत नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र उंब्रज तिथे अध्यापक आहेत. ज्ञानोबा माऊली उंब्रजकर वारकरी शिक्षण संस्था याचे सर्व माझे परमित्र परमादरणीय महाराष्ट्रामध्ये टॉप 10 पकवाज जे वादक आहेत त्यामध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव आहे ते म्हणजे विशाल महाराज गुरुजी बाबळगावकर या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. माझे परमित्र परमादरणीय लहानपणापासून ज्यांचा मी पकवाज ऐकत आहे पण कमी वेळामध्ये सुंदर अशी तयारी केलेली आहे आमचे साईनाथ दादा हिमायतनगरकर यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. गोड असे गायक वादक मंडळी उपस्थित आहे. आमचा आवाज, आमची कला, आमचं सर्व तुमच्या काळजापर्यंत ज्यांनी पोहोचण्याचं काम केले ते आमचे बिरादार साऊंड सर्व्हिस ठाणेगावकर यांच्यासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. आता बलबीर महाराज आहेत, आमचे नाना आहे, काका आहेत, आता गावातील सर्व भजनी मंडळ आहेत, आमचे काकाही आहेत. सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही म्हणा पण हा कार्यक्रम संग्रहित राहावा. जेव्हा जेव्हा या कार्यक्रमाची आपल्याला आठवण होईल त्यावेळेस आपला कार्यक्रम पाहता यावा, ऐकता यावा याच्यासाठी आमच्या मंगेश भाऊनी महाराज अत्यंत आपुलकीने ज्यांना इथं पाचारण केलेलं आहे. महाराष्ट्रातील सुंदर असे YouTube चॅनल ते म्हणजे बाप माणूस कीर्तन आमचे लखन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. गोड असं निवेदन आहे. अगदी कमी वेळामध्ये आमच्या सोबत आलेले आमचे परमित्र परमादरणीय गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज खाली बसले पण मोठ्या मनाचा मोठेपण आहे पण पहिल्यांदा नाव यांचंच घेतलं पाहिजे. हा प्रारंभी आधी बस पण गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. गावातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळ गोड असं महाराज या नियोजन केलेलं आहे. आमचे परमित्र परमादरणीय योगेश दादा बाचीपल्ले आणि मंगेश दादा बाचीपल्ले आपल्या वडिलांविषयी महाराज किती प्रेम आहे, किती आदर आहे. हयात असताना त्यांची सेवा केलीच केली पण आवर देही कर्मातलं हे कर्म आहे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात मर नाही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होते तैसे. आम्ही मरणाच्या अगोदर मरून राहिलेलो आहोत. कितपत योग्य वाटतं खरं? जे मनुष्य मेलेला आहे मी मेलोय असं सांगतोय का कधी? बोला, सांगतो का दाजी? एखादा व्यक्ती मेला मी मेलो आहे असं सांगायला शिल्लक राहील का? जो मी मेलोय असं सांगतोय तो मेला असं गृहीत धरता येत नाही. मेला अर्थी ज्या अर्थी मेला त्या अर्थी त्याने हे लोक सोडलं. पण महाराज तुकोबराचे शब्द आहेत, आपल्याला खोटं तर नाही म्हणता येणार पण तुकोबरा सांगतात आम्ही मरणाच्या अगोदरच आम्ही मरून राहिलेलो आहोत. याचा अर्थ कसा लावायचा लक्षपूर्वक ऐका. आपल्याकडे वेळ कमी पण सुटसुटीत असा मी अभंगाचा भावार्थ मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण खूप असे महाराजांचे कीर्तन ऐकलेले आहेत. गाढे अभ्यासक महाराज चंद्रशेखर महाराज असतील, चैतन्य महाराज असतील, दादा महाराजांच्या फडावरचे आपण सगळे वारकरी आहोत. संत वाङ्मयावरती आपलं विशेष प्रेम आहे. लक्षपूर्वक ऐका. तुकोबराचा एक एक शब्द आपल्याला प्रमाण आहे, खोटाही म्हणता येत नाही. अहो इकडचा तिकडं सुद्धा शब्द आपल्याला करण्याची परवानगी सुद्धा नाही. मग तुकोबरा म्हणतात कसं? मरणा ही आधी राहिलो मरुनी. लक्षपूर्वक ऐका. वेदांत शास्त्रामध्ये काही परिभाषा सांगितलेली आहे. काही माणसं देहही सोडत नाहीत आणि देहाचा संबंधही सोडत नाही. काही माणसं देह सोडतात आणि देहाचा संबंधही सोडतात. पण काही माणसं देह सोडतात पण देहाचा संबंध सोडत नाहीत.
आणि एक वर्ग असा आहे देह सोडण्याच्या पूर्वीच देहाचा संबंध मात्र सोडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल दानपेटी ठेवा तिथं, ठेवा कुठेतरी. हा त्या परत ठेवा. विठ्ठल विठ्ठल यामध्ये या या या. आता बघा बरं कसं मस्त वाटाले. तुम्हाला मध्ये या म्हटलो राग तर आला नाही ना, आणि आला तरी काय करणार आहे. लक्षपूर्वक ऐका आता. चला आपला विषय काय चालला होता. काही माणसं देहही सोडत नाहीत आणि देहाचा संबंधही सोडत नाहीत. काही माणसं देहही सोडतात आणि देहाचा संबंधही सोडतात. तिसरा वर्ग असा आहे देह सोडतो पण देहाचा संबंध सोडत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे देह सोडण्याच्या अगोदरच देहाचा संबंध सोडतो. चला पहिला वर्ग आहे देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. याला कोणता वर्ग म्हणतात. याला पामर असं म्हणतात. हे पामर आहेत, पाखांडी आहेत. हे देहही सोडत नाहीत आणि देहाचा संबंधही सोडत नाहीत. नाही नाही तुकोबरात एका ठिकाणी सांगतात महाराज जे माणसं भक्तीविन जीणं अर्थात जीवनामध्ये संत प्रमाण संतांचे वचन गाथ्याचं अजिबात पारायण नाही, संत सेवा नाही, पंढरीची वारी नाही, असे माणसं फक्त आणि फक्त जगण्यासाठी महाराज राहतात, खातात आणि मरतात. असले माणसं आले काय गेले काय काही फरक बसत नाही. त्यांचं विशेष एवढं देहावरती प्रेम असतं. त्यांना जर आपण म्हटलो पंढरीची वारी करा, तुळशीची माळ धारण करा, चला कीर्तनाला, ते म्हणतो महाराज कीर्तनाचा आणि वारीचा आणि आमचं काही देणं घेणं नाही, मी येणार नाही. अहो भक्ती करा. तो म्हणतो महाराज भक्ती तरी कशासाठी करायची, काय गरज आहे भक्ती करायची. महाराज त्यांची भक्ती म्हणजे फक्त 3 टाइमचं जेवण म्हणजेच भक्ती असते, दुसरं काही नसतं महाराज, काही नसतं त्यांचं. हो या देहाला स्वतःचा देव असं समजतात ते. देह तो देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. बस नित्य उठून या आवयाची चिंता. बस अलीकडचं वाक्य सांगायचं झालं तर मी सतत म्हणत असतो बघा. काय काय माणसाच्या चित्तामध्ये एवढंच असतं, खाएंगे पिएंगे लेंगे आईश करेंगे और पाठ आहे सगळ्याला म्हणा. उगा जे जे पाठ आहे तुम्ही म्हणा, जे पाठ नाही हे म्हणतील. लक्षपूर्वक ऐका. खाएंगे पिएंगे लेंगे आईश करेंगे और क्या. काय काय माणसं 3 टाइम एवढं खातात महाराज, एवढं खातात बस इथं पोटावर बोट ठेवतात आणि इथंही बोट ठेवतात. जोपर्यंत हे याच्यासारखं होत नाही तेवढं खातात. आमचे गुरुजी तर पाठात कधी कधी सांगायचे महाराज, असले पामर लोक संतोष महाराज ते जेवत असताना महाराज भाजीचं वर्णन करतो, हात धुतो आणि जेवण झाल्यानंतर हात धुवून असा पलंगावरती बसल्या बसल्या बायकोला म्हणतो वा काय सुंदर भाजी केली. पंढरीच्या वारीला गेलो होतो, 8 दिवस महाप्रसादाचं वरण खाल्लं, पण तुझ्या हाताची चव निराळीच आहे म्हणे. काय सुंदर भाजी केली. वा 2 भाकरी खाणारा मनुष्य 3 भाकरी खाल्या म्हणे. काय टेस्टेड भाजी केली. असं म्हणत म्हणत पलंगावरती बसतो आणि बसल्या ठिकाणी पुन्हा म्हणतो आता संध्याकाळचं जेवण एवढं भारी झालं, पण सकाळी भाजी कोणती करणार आहेस. आमचे गुरुजी म्हणायचे पहिली बाहेर तर काढ. कळालं का बोललेलं नाही, खालेलं जिरलं नाही तोपर्यंत नित्य उठून या खावयाचे. जे जिकरी हवा संसारी संसारी हे जिकरी हवा संसारी हे जिकरी हवा संसारी हे जिकरी या बिन भावे आजा बेसते जिकरी हवा संसारी संसारी जिकरी
हेची करी हाव संसारिक. आणि असे माणसं खाऊन मरतात. शास्त्रकार त्याच्या जगण्याला किंमत देत नाही. धिक कुलम धिक कुटुंबंच धिक ग्रामम धिक सुतंच धी आत्मानम धिक शरीरंच श्री केवलम परांगमुतम. देव वाचून ज्याचं जिंदगी आहे, कधी दान धर्म करत नाही, कधी कथा कीर्तन श्रवण करत नाही, महाराज कधी वारी करत नाही, संत प्रमाण संतांचे वचन कधी त्याच्या जिंदगीत माहिती नाही, तसं संतांनी सांगितलं तसं वागत नाही, अशांचं जीवन हे निरर्थक आहे महाराज. हे असे माणसं देहही सोडत नाहीत आणि देहाचा सोडत नाही. विठ्ठल महाराज कीर्तन सुरू झाल्या झाल्या कस काय कंबर सुटली. तिला पक्क वेळेचं बंधन माहीत झालेलं. 1 वाजता कीर्तन सोडायचं तिला सांगितलं होतं. तिने आठवण करून दिली. आता पुढचं चालू आहे आता आपापल्या मनावर. लक्षपूर्वक आहे का. चला पहिला वर्ग आहे कोणता. पहिला वर्ग कोणता. बस कहा गए. जाऊ द्या. कीर्तन लक्षपूर्वक ऐका. पहिला वर्ग असा आहे देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. निरर्थक जीन आहे, धिक जीन आहे. लक्षपूर्वक ऐका. चला दुसरा वर्ग आहे देह सोडतो आणि देहाचा संबंधही सोडतो. जो साधक कृतीचा आहे त्या माणसाला माहिती आहे, त्या साधकाला माहिती आहे या देहाबद्दल आसक्ती धरण्याचं काही कारण नाही. देह आपला नाहीच. देह कळाचे धन कुबेराचे. देह कळाचे धन कुबेराचे. देह कळाचे धन कुबेराचे. काळाचे धन कुबीराचे. येथे मनुष्याचे काय आहे. देहत बाणीला पाचाचा उसना सेके ज्याचे त्याला देणे लागे. हे साधकाला कळतं महाराज. देह आपला नाही, हे उसरलेलं शरीर आहे आणि 5 जणांचं आणलेलं शरीर आहे. पंचभूताचा गोंधळ. पंचभूताचा गोंधळ. भूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. लाविला सबळ अंकार त्या पाटी.
चाललाय कोणाचा पंचमहाभूताचा. पंचमहाभूत कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि काय चाप. चुकलं काय? हा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 तत्वाचं महाराज शरीर उसणं आणलेलं आहे. याचं कितीही आपण महाराज कोड कौतुक केलं पण एक दिवस ते आपल्याला महाराज दगा देणार आहे, त्यांना माहिती आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. तू लाख इबादत कर ले, बस जाऊ दे, तिकडे जाऊ नका. पण एवढे कितीही जर याचे लाड कौतुक केलं तरी सुद्धा क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं रे, साथ देती नहीं, साथ देती नहीं रे किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. याचं काहीच महाराज गॅरंटी नाही, याचं महाराज काही विश्वास नाही. म्हणून साधकाला माहिती आहे जोपर्यंत हे आपल्या जवळ आहे याच्याकडून बरोबर काम करून घेतात आणि याचं काम संपलं की याला टाकून देतात. याला म्हणायचा दुसरा वर्ग देहही सोडतो आणि देह सुटला की देहाचा संबंधही सोडतो. चला तिसरा वर्ग आहे देह सोडतो पण देहाचा संबंध मात्र विशाल गुरुजी सोडत नाही. मला वाटतं या वर्गामध्ये बहुतेक नामदेव महाराज 75 नाही 80 नाही 90% लोक याच्यामध्येच आहेत. देह सोडतात पण देहाचा संबंध सोडत नाही. देह सोडलेला कळतो आपल्याला दिसतो पण देहाचा त्यानं संबंध सोडलेला नसतो. देहाचा संबंध सोडलेला नसतो महाराज. त्याला मग जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत ही महाराज त्या शरीराची लाड कौतुक करत असतो आणि गेल्यानंतर सुद्धा त्या शरीरासाठी आसक्ती धरत असतो. म्हणून तर आपल्याकडे माणसं मेल म्हणजे झालं का, झालं का, देह सोडतात पण देहाचा संबंध सोडत नाही. ते देह सोडतात देहाचा संबंध सोडत नाहीत म्हणूनच मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिथं सावडायला गेल्यानंतर काय काय गोष्टी ठेवाव्या लागतात. ठेवावं लागतं की नाही? तुमच्याकडे सावडतात का नाही? सावडतात का नाही? काय सावडतात? राग तिसऱ्या का दुसऱ्या दिवशी? कुठं दुसऱ्या दिवशी असतं कुठं तिसऱ्या दिवशी असतं. काहीतरी मान हलवा ना हो म्हणा का माणसंच मरणार. सांगा ना काहीतरी नेमकं सांगा ना. आमच्याकडे माणसं मेल्या जळतात तुमच्याकडे असं काहीतरी आहे ना. हा तिसऱ्या दिवशी राग सावडली जाते. हा ताईनं सांगितलं आमच्या. ते लेकर थोडे शांत बसवा. माणसं तिसऱ्या दिवशी सावडाय गेलं की रिकाम्यातनं जात नाहीत. काय घेऊन जातात? चहा, दूध, बिस्किट, सेपा, केळ, आणखी काय जर्दा 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 नेऊन ठेवतात. बिडी काढी नेऊन ठेवतात. हे कळाले की नाही? कळाले का?
कशाला चॅनल मध्ये नाव घ्यायचं हो ना असं केलं कळतं सगळ्याला माहित आहे लक्षपूर्वक ऐका हे सगळं तिथं नेऊन ठेवण्याचं काय कारण आहे देह सोडला पण देहाचा संबंध नाही सोडला आणि ज्या माणसानं देह सोडला देहाचा संबंध नाही सोडला त्याच्यासाठी सगळी पीडा करावी लागते महाराज बघा तुम्ही काय काय माणसं मरतात पण मेल्यानंतर सुद्धा सुख लागू देत नाहीत आणि त्यांचं देहात तादात मग सुटत नाही महाराज कळण्याकरता उदाहरण सांगतो महाराज तुम्हाला त्या कोल्हापूरच्या जवळ एक गाव आहे विठ्ठलवाडी काहीतरी नाव आहे तिथं आम्ही कीर्तनाला गेलो होतो महाराज एवढा मोठा श्रीमंत व्यक्ती आहे तो मला वाटतं महाराज जवळजवळ 40-42 एकर त्याचा ऊस असेल अमोल महाराज त्याला 2-3 पोरं ते सुना सगळ्या ड्युटीला 1 नंबर क्लासहून अधिकारी मला वाटतं महाराज त्याच्या घरामध्ये किती नाही म्हणलं तर 7-8 लाख रुपये महिना काका पगार येत असेल एवढा श्रीमंत व्यक्ती त्यानं सांगितलं मला म्हणजे लोक काही सांगतात आपल्याला विश्वासाने मला म्हणे महाराज माझ्याकडे एवढा पैसा आहे म्हणे एवढा पैसा सांगू का म्हणे पैसा किती आहे ऐका ऐका त्यानं सांगितलं महाराज माझ्याकडे एवढा पैसा आहे मी जर खर्चायचा जर ठरवला पैसा तर 300 वर्ष जरी मी रोज 4 लाख रुपये खर्च केला तरी सुद्धा पैसा संपणार नाही म्हणे तुमची का तोंड पडलेत आपले 500 बरी आहेत महिन्याला होय आपले 1,500 बरी आहेत आहे का नाही पडली नाही का आता कमी पडली यावर्षी वाढवाय सांगतो कीर्तनाला देत जा विठ्ठल तो व्यक्ती गेला महाराज देह सोडला पण देहाचा संबंध नाही सोडला याच्यावर सांगतो लक्षपूर्वक काय का तुमचं सांगितलं ए ए बस खाली खाली बस खाली बस आता उठलास की बघ आता उठू नका आता फोन बघायचा नाही हा बघा बसलं का नाही लेकरू शांत गोड आहे लेकरू चला तिसरा वर्ग असा आहे देह सोडतो पण देहाचा संबंध सोडत नाही तो व्यक्ती मृत्यू पावला महाराज एवढी श्रीमंती त्याची एवढी श्रीमंती महाराज काय त्याची श्रीमंती सांगावं त्याच्या घरी झोपायला गेलो एकदा महाराज रूम मध्ये नेलं आणि रूम मध्ये नंतर मला त्यांना सांगितलं महाराज तुम्हाला आराम करायचा का मी म्हणलो आराम करायचा ते मला आमासनी ठाऊक आहे तुम्हाला आराम करायची आहे ते कोल्हापूरची भाषा महाराज आमासनी ठाऊक आहे तुम्हाला आराम करायची आहे मी म्हणलो आराम करायची आहे तिकडे गेलं तसं आता आपले कीर्तन सगळीकडे असतात महाराज तिकडे गेलं प्रत्येकाची भाषा आपल्याकडे थोडं नांदेड जिल्ह्याची थोडी इथली बरी आहे याच्यापेक्षा आमची खतरनाक उदगीर आताच गेलते आम्ही आता विष्णू महाराज आम्ही आपलं सगळेच गेले होते आम्ही तिथे हप्त्याला 9 वर्ष झालं तिथं कथा आहे महाराज आता 17-20 तारखेपासून सुरुवात आहे पण ते महाराज फोन केला की आम्हाला म्हणतात महाराज येऊ का येऊ काय करू कीर्तनाला जाऊ आता असं त्यांची भाषा आहे त्या विदर्भात गेलं विदर्भाची भाषा तुले सांगितलं ना त्याच्यानं माझं जमत नाही रे चट्ट्याला कशाला बोलले बोलतात ना ते त्याच्यानं माझं जमत नाही रे ती तिकडे बोलतात आपण थोडं अहमदपूर साईडला जा अहमदपूरला म्हणतात महाराज काय करा लाव खाल्लाव चाललाव असंच बोलतात ना आपल्या नांदेड जिल्ह्यात महाराज आल्या आल्या गेल्या विठ्ठल मी म्हटलं मला आराम करायचा म्हणे चला रूम मध्ये मी रूम मध्ये गेलो मी म्हटलं काका एसीची सवय आहे कुठं तर फॅन राहू द्या कूलर राहू द्या एसी नाही काही नाही झोपायचं कसं खिडकी नाही ते म्हणे महाराज तुम्ही अजिबात ताण घेऊ नका फक्त जाऊन पलंगावरती झोपा मी खरंच जाऊन झोपलो पलंगावरती मी लावू गरमी होईल काहीतरी कूलर लावा ते म्हणे अजिबात काही करू नका तुम्ही फक्त झोपा मी झोपलो महाराज 5 मिनिटात संतोष महाराज ती गादी थंड झाली हे आपलं उन्हाळ्यात गेलो गादी थंड झाली महाराज गरमी मस्त नाही काही नाही मस्त थंडगार झोप झाली पुन्हा 4-6 महिने गेले पुन्हा महाराज हिवाळ्यात गेलो म्हणलं काका मला झोप म्हणे महाराज आमासनी ठाऊक आहे तुम्हाला झोपायची आहे चला तर रूम मध्ये गेलो म्हणलं काका ही तर रूम थंड आहे गादी मला तर आता थंडी वाजायला लागली थंडीचे दिवस आहेत काहीतरी पांघरा द्या ते म्हणे महाराज काहीच नाही फक्त तुम्ही गादीवरती झोपा मी गादीवरती झोपलो 5 मिनिटाच्या आत गादी गरम झाली बघा उन्हाळ्यात गेलो गादी उन्हाळ्यामध्ये गादी थंड झाली हिवाळ्यामध्ये गादी गरम झाली पावसाळ्यात गेलो नाही कशाला खोटं बोलू
दोनदा गेलो होतो महाराज, एवढा श्रीमंत व्यक्ती तो गेला. ऐका, गेल्यानंतर महाराज ते काय झालं, जसं आपल्याकडे तेरवीचे गोडजेवणाचे कीर्तन असतात ना, तिकडे तेरवी गोडजेवण नसतं, दशक्रिया असते. जे पुण्याकडे असतात, आळंदीला असतात, आम्हाला सगळ्याला माहिती आहे, प्रवचन असतात महाराज. दशक्रियेला त्या नदीच्या घाटावर तिकडच असतं सगळं, वट्टा बांधलेला तिकडच असतं ते. पण प्रवचन म्हटलं की 1 तास असतो नामदेव महाराज. प्रवचन म्हटलं की 1 तास, कीर्तन म्हटलं की 2 तास, पिक्चर म्हटलं की 3 तास, माळेगाव म्हटलं की रात्रभर. वांगड्याला येळच नाही महाराज. हो महाराज, ते 1 तासाचं प्रवचन, सकाळी 6 ते 7 प्रवचन, सकाळी लवकर कावळे यावे, घास शिवावा, निघून या उद्देशाने लवकर ठेवलेलं. आता मंगेदादांनी महाराज किती बऱ्या फोन केला, महाराज लवकर या, वेळेवर या, कीर्तन आवडीचं लोक सगळ्यांनी महाराज इथं ठेवलेलं आहे आणि सगळे लोक आवडीनं कीर्तन ऐकण्यासाठी येणार आहेत, लवकर या, होईल तेवढं जास्त वेळ कीर्तन करू. म्हणलं काय हरकत नाही, संध्याकाळी जवळच आहे. मी अजिबात ताण घेऊ नका, मी लवकर येईल. वेळेवर आलो. पण महाराज प्रवचन म्हटलं की 1 तास असतो. 8चं प्रवचन 9ला गेलं, संपलं पाहिजे का नाही आता. पण महाराज तिकडचा नियम असा आहे, प्रवचन 1 तास असते भाऊ, पण ते कावळा शिवल्याशिवाय प्रवचन सोडायचं जमत नाही. आता किती अवघड आहे. 1 तास संपून गेला. मग ज्यानं बोलवलं होतं ना त्याच्याकडे अशी त्यानं नजर फिरवली. अहो म्हणला 1 तास झाला की कवा प्रवचन सोडू. ते म्हणला गणेश महाराज आणखी 20 मिनिटं प्रवचन करा. 9चं प्रवचन 9:30ला गेलं. 9:30ला महाराज पुन्हा त्यानं नजर फिरवली. म्हणा अहो 1 तासाचा 1.5 तास झाला हो. ते म्हटलं आणखी 15 मिनिटं वाढवा. ते म्हणता म्हणता पुन्हा 10कडे गेलं महाराज. 1 तासाचं प्रवचन किती तास झालं, 8 ते 10 प्रवचन झालं महाराज. 10 वाजले तरी सुद्धा कावळा आला नाही. पुन्हा ज्यानं बोलवलं होतं त्याच्याकडे महाराजांनी नजर फिरवली. महाराज म्हणले विष्णू महाराज आणखी किती वेळ चालू ठेवायचे. ते मला महाराज आणखी अर्धा तास वाढवा. आता महाराजांनी किती वाढवायचं हो, महाराजाचा फुटबॉल उघडा पडला. आता किती वाढेल, आता का गाळ उपशील काय, आता पाणी संपलं नाही. आता तुम्ही जर मला म्हटलं 4 पर्यंत कीर्तन करा, शक्य आहे का. मला माहित आहे तुम्ही आता सोडा म्हणणार आहे ते, पण लक्षपूर्वक ऐका. आता किती वाढवायचं, कावळा काही येत नाही. आता किती अवघड झालं. पण त्यानं मधला मार्ग काढला. सुभाष महाराज त्या दशक्रियेला त्या परिसरातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आले होते. त्याला उठवलं, सांगितलं चला हो तुम्ही जाऊन तिथं दूध अर्पण करा. ते म्हटलं माझा आणि त्या म्हाताऱ्याचा जेवण्याचा काही संबंध आहे का, घास शिवण्याचा. माझं आणि याचं नातं काहीच नाही म्हणे, फक्त लोकायला बरं वाटा म्हणून आलोय म्हणे. आणि बघा तुम्ही नेते मंडळीचं ना आपलं काही देणं घेणं नसते, फक्त लोकायला बरं वाटा म्हणून ते आलेले असतात, बरोबर का नाही. ते म्हटलं मी येणार नाही. ते म्हणले उठा. साहेबाचा नावीला झाला खरं खरं त्याने उठा म्हटलं होतं. कारण का काही गोष्टी कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार कराव्या लागतात. जर साहेबांना जर कार्यकर्त्याच्या म्हणण्यावर जर नाही काय मग केले तर कार्यकर्ते उचलून साहेबाला म्हणजे खुर्चीवर बसवतात. हो जवळ आलंच की आता, फक्त पाय मोडायचा ठेवतात, दुसरं काय नाही. मला त्याने सांगितलं काय हरकत नाही. 2 हात जोडले महाराज जवळ आला. लक्षपूर्वक ऐका. आता या दृष्टांचं महाराज शेवटचं वर्म ऐका. त्याने असा हात पुढं केला, हळद कुंकू वाहिलं, दूध प्राशन केला, तिथे टाकलं, थोडं पाठीमागं सरकला, दोन्ही हात जोडून सांगितलं बाबा बाबा तुम्ही आयुष्यामध्ये नकाबोटाने संसार केला बाबा, शेती 1 नंबर पिकवली बाबा, आतापर्यंत बाबा तुमचा ऊस तोडला सुद्धा कधी वेळ विलंब झाला नाही बाबा. तुम्ही गेलात तरी मी तुम्हाला वचन देतो बाबा, तुमच्या ऊसाला म्हातारी तुरा येण्याच्या अगोदर तुमचा 42 एकर ऊस कारखान्यात न्यायची जिम्मेदारी माझी, वचन. असं म्हटलं. बाजूला सरकल्या 7 कावळे आले. कळलं का काही. म्हातार गेलं, म्हातार मेलं, पण आसक्ती कशावर आहे. देव तादात्म्य सुटलं का नाही. माणसं काही असे जगतात तर जगतात, पण मेल्यानंतर सुद्धा या संसाराबद्दलची आसक्ती सुटत नाही. मला क्षण एक तोही नाही सावा, एक तोही नाही. हे लक्ष 84 हे तल्या धावा, लक्ष 84 ओढणी माटी लागला लागो
पाटल्या लागल्या हवा लागो अंगी माझ्या मीपणा. आपला मीपणा महाराज जोपर्यंत आहे देह तोपर्यंत करा ना, पण देह गेल्यानंतर सुद्धा याचा त्याबद्दल आसक्ती सुटत नाही, संसाराची आसक्ती सुटत नाही. कळण्याकरता आणखी उदाहरण सांगतो महाराज. तुम्ही बघा, आतापर्यंत माणसं आपल्या जिंदगीमध्ये अनेक माणसं मेलेली आपण पाहिलेत, पण कधी माणसं राम 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 म्हणत म्हणत मेलेली पाहिलेत का? जास्त माणसं राम 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 म्हणत म्हणत एखादा पाहुणा गेला असं झालं. इकडे म्हातारी बसल्या, माय बाया मेलेल्या बघितल्या, म्हाताऱ्या मेलेल्या बघितल्या, राम 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 म्हणत मेलेली बघितली का म्हातारी? 100 महाराज 5, 100 10. ते पण महाराज कुठं तरी विरळा कोणी एखादा. राम राम म्हणत म्हणत जर शेवटच्या श्वासापर्यंत जर महाराज त्यांनी राम राम म्हटलं असतं तर गावगाव त्यांची महाराज मंदिर झाली असते. ज्यांनी शेवटच्या श्वासाला राम असं म्हणून रामकृष्णारी म्हणून प्राण सोडला त्यांची आज मंदिर आहेत आणि वर्षाला पुण्यतिथी आहेत. नाही 8-8 दिवसाचे सप्ते आहेत. आपले माणसं मरतात पण राम 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 म्हणत म्हणत मरत नाहीत. आपले माणसं मरतात. मायो बाबू बबीला फोन लावा रे, तिचं एकदा तोंड बघू द्या रे. लई आपण महाराज वाचे नारायण येऊन दे, वाचे नारायण येऊन दे, वाचे नारायण येऊन गेले, वाचे नारायण येऊन गेले. तुझी त्यांच्या मुखी गिरीश गुणा, तुझी त्यांच्या मुखी गिरीश गुणा. वाचे नारायण येऊन दे, वाचे नारायण येऊन दे, वाचे नारायण येऊन गेले, वाचे नारायण येऊन दे. वाचे नारायण येऊन दे. वाचेला नारायण येऊ देत नाही महाराज. एका म्हाताराचं मरण जवळ आलं. ऐका बरं नीट ऐका. म्हाताराचं मरण जवळ आलं की काय काय अवयव बंद पडतात म्हणे महाराज. बंद पडतात म्हणे अवयव काय काय. कोणाला ऐकू येत नाही, कोणाला दिसत नाही, कोणाचं बोलणं बंद होते, कोणाचं खाणं बंद होते, कोणाचं पिणं बंद होते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? घेतलाय अनुभव? नाही लोकांचं बघितलंय आहे का नाही महाराज. त्या म्हाताऱ्याचं बोलणं बंद झालं. काहीच करायचं नाही, फक्त हातवारे करायचं. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. पोरं जवळ जायचे. आता बाबा मरणार आहे, जवळ गेले. बाबा तुमची शेवटची इच्छा काय सांगा बाबा. बाबाला बोलता येत नव्हतं. बरं लक्षपूर्वक ऐका. माझ्याकडे बघा, आता सगळी इकडं आहे. माझ्याकडे बघा. फक्त बाबांना असं करायचं झोपल्या ठिकाणी. संतोष महाराज एवढंच म्हातारं म्हणायचं महाराज. असं असं करायचं, असं करायचं. पोरं म्हणले नेमकं म्हातारं म्हणाले काय? बरोबरीचे माणसं बोलवा म्हणे. मित्र ते म्हातारे असे शाने शाने माणसं काकासारखे बोलवले. म्हणे अहो आमचे बाबा काय म्हणतात आम्हाला कळत नाही, बघा बरं विचारा. त्यांनी बघितलं हे असं केलेलं, हे सगळं ह्याच्यात बरं ध्यान ठेवा. काकाने सांगितलं पोरो म्हातारं एवढं नंबरी होतं म्हणे, रातभर नोटा मोजत होतं आणि पैसा जमा केला असेल. ज्या आरती यानं असं असं करून असं करायला त्या आरती यानं लादनीमध्ये धनाचं गाडगं लपून ठेवलं असं. पण आता कुठं आहे ते कळणार नाही. काय करा म्हणे, काही नाही घर पाडा म्हणे. 2 JCB आणल्या आणि घर पाडलं. एवढं उकरलं चैत्रात पाणी लागलं पण धनाचं गाडगं सापडलं नाही. पुन्हा म्हणले बाबा घर पाडलं हो, धनाचं गाडगं कुठं आहे सांगा. आणखी तर महाराज पुन्हा म्हातार मोठ्या नाच करायला लागलं. आता काय कळत नाही. आता म्हणे पोरो 24 तास ढाळजमध्ये बसत होतं, तिथंच असेल म्हणे धनाचं गाडगं. पुन्हा 2 JCB लावल्या, ढाळजही पाडले, रस्त्यावर म्हातारं ठेवलं ते बाज घालून. ढाळे जे पडी सगळं झालं महाराज. आता काय करावं कळत नाही. पुन्हा विचारलं बाबा धनाचं गाडगं कुठं आहे सांगा. बाबाला काही बोलता येत नाही. बाबा काय करायचा? हा काकाला पाठ झाला आता है का नाही महाराज. ते असं करायचं ना असं करायचा. पुन्हा महाराज असे नामदेव महाराज सारखे माणसं बोलवले. नामदेव महाराज सांगा उपाय काहीतरी. महाराज आता तुम्ही सांगा. आता महाराजांनी उपाय सांगितला. म्हणे पोरो ऐका म्हणे 2 लाख रुपये खर्च करता का? ते म्हणे करतो. काय काय नाही, हिमालयामध्ये संजीव नावाची एक वटी मिळते म्हणे, ती आणा आणि ती त्या म्हाताऱ्याला खाऊ घातली की म्हातारं बोलतंय आणि धनाचं गाडगं कुठं आहे ते आपल्याला सापडतंय. ते म्हणे अहो 2 लाख काय 4 लाख जाऊ द्या म्हणे. आणि महाराज वेळ कमी असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट गेले. कशाने गेले असतील? विमानाने आहे का नाही. कुठे आपल्याला तिकीट काढायची.
ती गेली विमानाने महाराज, संजीवनी वटी आणली महाराज, इथं आणली, म्हाताऱ्याच्या तोंडावर ठेवली, म्हाताऱ्याने मध खाल्यासारखं चाटून खाली आणि पुन्हा पोरं म्हणले, बाबा ओ बाबा 3 दिवस झालं सांगताय बाबा धनाचं गाडगं कुठे ते पत्ता लागत नाही बाबा, 2 लाख रुपये खर्च करून संजीवनी आणली बाबा, सांगा आता धनाचं गाडगं कुठे, तुम्हाला बोलता येतंय, सांगा सांगा तुम्हाला बोलता येत असं शब्द ऐकल्या महाराज म्हातारा उठून बसलं आणि म्हातारा म्हणला, पोर हो परवाच्या दिवशीपासून सांगालो म्हणला, शांतीनं टाक घालून डेच केलेली तेवढी आणा, गेलो मरून. डेचकीसाठी 3 दिवस जगलं रे बाबा, काही उपयोगाचं आहे महाराज. अहो असले माणसं देह आहे तोपर्यंत याचे लाड करतात आणि देह गेला तरी सुद्धा या संसाराची आसक्ती सोडत नाहीत. यांना म्हणण्याचा अधिकार नाही, मरण आहेत आधी राहिलो मरुनी. 4था वर्ग असा आहे, देह सोडण्याच्या अगोदरच या देहाचा संबंध मात्र सोडतो. ही अवस्था संतांची आहे. आणि तुकोबाराला विचारलं, तुकोबारा तुमचं नेमकं म्हणणं काय? तुकोबारा म्हणतात, अहो लोक मेल्यानंतर सुद्धा देहाची आसक्ती सोडत नाहीत, पण आम्ही या देहाची आसक्ती आता सोडली आहे. पिंडपदावरी तिला फुले करी माझे झाले गया वर्जन, पिटले पितराचे ऋण. आमचं या देहाचा काही संबंध नाही, आमचा याचा काही कसलाही लवलेश नाही, काही देणे घेणे नाही म्हणे. आता गेलं काय राहिलं काय कुत्ता जाने, आमचं काही देणं घेणं नाही. आमचं मरण आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या काही संबंध नाही महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात, आमचा आणि या देहाचा आम्ही केव्हाच आमचा संबंध सोडलाय. म्हणून तुकोबारा म्हणतात, आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्यानं पाहिले नाही, मरणाच्या अगोदरही आम्ही मरण मरणाही आधी राहिलो मरुनी, मरणाही आधी राहिलो मरुनी, मरणाही आधी राहिलो मरुनी, मरणाही आधी राहिलो मरुनी.
राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आमच्या मनासारखं आम्ही केलंय महाराज. ओ काय मनासारखं केलंय? जितके दिवस इथं थांबायचे तितके दिवस आम्ही थांबलोय आणि आता नको वाटायला लागलं. आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. स्वहस्ते भगवान परमात्म्याने आम्हाला न्यावं हा आमचा सर्वात मोठा गौरव आहे आणि हेच आमचं नवल आहे. अभंगाचं दुसरं चरण. आता तुम्ही पहा मुझे नवल. आता तुम्ही पहा मुझे नवल. मुझे नवल. आता तुम्ही पहा 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 मुझे नवल. नका वेचू बोला माया वीर. नका वेचू बोला माया वीर. नका वेचू आता तुम्ही पहा मुझे नवल. 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 आता तुम्ही आता तुम्ही पहा अमुचे नवल. नका वेचू बोल वायावीन. आमचं नवल फक्त तुम्ही पाहत राहा. तुम्ही आमच्या बरोबरला येणं शक्य नाहीये आणि आमच्या विषयी जरी तुम्ही काही बोलत राहिला तरी नका वेचू बोल वायावीन. संताविषयी आपण किती जरी बोललं ते निरर्थक बोलणं आहे. ध्यान ठेवा. काय काय पाखांडी माणसं काय काय नालायक माणसं आता सुद्धा माऊली ज्ञानोबराच्या समाधीवर संशय घेतात. माऊली ज्ञानोबराची समाधी संजीवन समाधी नाही असं म्हणतात. तुम्ही बोलल्यानं काय होणार आहे? काय काय मूर्ख व्यक्ती काय काय म्हणतात तुकोबाराचा खून केला, तुकोबारा वैकुंठला नाही गेले. अरे तुम्ही किती जरी मोठ्या माणसाला बोललात तरी त्यांचं काही बिघडत नाही आणि तुम्ही नाही जरी त्यांना मानलात तरी त्यांना कोण मानित नाही असा महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती नाही. जो तुकोबाराला मानित नाही मला असं वाटतं तो हिंदू धर्माचा पाईक नाही आणि हिंदू धर्मामध्ये ठेवण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. जो तुकोबाराला मानतो, जो माऊली ज्ञानोबाराला मानतो, जो पांडुरंग परमात्म्याला आराध्य दैवत मानतो तोच व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा त्याला अधिकार आहे आणि तोच व्यक्ती या महाराष्ट्रात राहायला पाहिजे. ज्याला देश धर्म संत गाथा ज्ञानेश्वरी मान्य नाही मला वाटतं त्या माणसाने भारत देशात सुद्धा थांबायचं नाही, लाहोरला जायचं निघून. मग तिकडं काही काम नाही. इथं आमची भरपूर आहे. अहो किती आपण संताविषयी वचन गरळ ओकली तरी संतांचं मोठेपण आहे. किती मोठ्या माणसाला जरी आपण बोलायचा प्रयत्न केला त्यांचं मोठेपण महाराज कधी कमीपणा होत नाही, उलट त्यांचा गौरव जास्त होत असतो. संत महात्म्याविषयी बोललं तुकोबार म्हणतात आमच्याविषयी तुम्ही काही बोललं तेवढं तुमचं निरर्थक जाणार आहे, व्यर्थ जाणार आहे. नका वेचू बोल वायावीन. आणि महाराज तुम्ही बोलू नका म्हणताय मग तुमचं एवढं नवल आहे आम्ही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही का? तुकोबारा म्हणले तुम्ही आणि आमच्या बरोबरीला येणं शक्य नाही. कारण का तुम्ही कोण आहात? तुका म्हणे तुम्ही माया भीतर. तुका म्हणे भय वितराय. तुका म्हणे तुम्ही भय वितराय. तुका म्हणे तुम्ही भय वितराय.
सने सा ग म प द प द नि सा रे ग द रे सा नकाविंचु बोलवाया विन नकावेचू बोलवाया विना नकावेचू बोलवाया विना ता तुम्ही पहा आमचे नवल आता तुम्ही पहा आमचे नवल आमचे नवल तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसे संग सरी तुम्हामा आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोलवाया विन. लक्षपूर्वक ऐका. आज भिवाजीराव बाजीपल्ले यांचं वर्षश्राद्ध आहे. हे का करावं लागतं? आवरत देही कर्मातलं हे कर्म आहे. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावीच लागते, पण गेल्यानंतर सुद्धा हे कर्म आपल्याला करावं लागतं. हिंदू धर्म आपल्याला संस्कृती सांगते. ऐका, मनुष्य गेल्यानंतर या माणसाला तिथं अग्निकाष्ठा दिल्यानंतर या माणसाचे तिथं 16 संस्कार करावे लागतात. एक मनुष्य गेला, योगेश भाऊ मंगेश भाऊ दोघंही ऐका, आपलं वर्ष श्राद्ध आहे, आज पूर्णत्वाचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत तुमचं आणि त्यांचं नातं आहे. जो व्यक्ती गेला ना त्याचा आणि आपलं नातं वर्षभर असतं. लोक फक्त म्हणतात महाराज, लोक फक्त म्हणतात आपल्या माता भगिनी जुन्या ते राख सावडून आणली, ते परात अशी पालती घालतात आणि परात पालती घातली रात्रभर ठेवतात आणि सकाळी परात ती पात्र काढून घेतात आणि सकाळी सकाळी काहीतरी असं उमटल्यासारखं वाटतंय. लगेच आमच्या माता भगिनी म्हणतात, माय कुत्र्याच्या जन्माला गेलं, इकडे गेलं, घोड्याकडे झालं, ती आहे की नाही. त्यानं 60-70 वर्षाचे कुटाने 3 दिवसात मिटत असतात. होय, लय अवघड आहे महाराज. लक्षपूर्वक आहे का, आपला आणि त्यांचा संबंध 1 वर्ष असतो, ध्यान ठेवा. आता हे सगळं सांगणार होतो पण अभंग वारकरी असल्यामुळे मी अभंग जास्त सोडवला. हे कर्मकांड आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये जास्त जमत नाही, पण थोडकं सांगतो. लक्षपूर्वक आहे का, हा व्यक्ती गेला, एका व्यक्तीसाठी वर्षामध्ये 48 पिंडदान करावे लागतात. कनिष्ठ 16 पिंडदान, मध्यम 16 पिंडदान आणि वरिष्ठ 16 पिंडदान. मनुष्याचं गोड जेवण होईपर्यंत माणसाचे 16 पिंडदान करावे लागतात. त्याच्यातला जिथं देह सोडलाय तिथं पहिला पिंडदान आहे, त्याचं नाव आहे शवदान पिंड. आंघोळ घातली, आरती केली, आरती जिथं केली
तिथून तिरडीपर्यंत जेवढी जागा आहे तेवढ्या रांगोळ्या काढल्या पाहिजे. ज्या माणसाला शिकाळ धरायचे त्या माणसाने तिथं महाराज मुंडन केलं पाहिजे. श्वेतवर्ण असं धारण त्यानं रूप केलं पाहिजे, म्हणजे पांढरे कपडे घातले पाहिजे. माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, हिंदू धर्माला गालबोट लागेल असं कधी वर्तन हिंदू धर्मातल्या लोकांनी कधी करायचं नाही. फिल्म इंडस्ट्री मधले लोक सुद्धा त्यांना जर महाराज अंत्यविधी दाखवायची असेल तर ते माणसं पांढरे कपडे घालून शूटिंग करत असतात. आपल्या बापाचा आपल्या आईचा अंत्य संस्कार आपल्याला करायचा आहे. एक सगळ्यात मोठा पर्व काळ आहे मनुष्याशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र. एवढी सुंदर वेळ आहे. मग काळ्या पॅन्टीवर बेल्ट घालून शिळ्या पॅन्टीवर कधी अग्निकाष्ठ द्यायचा नाही. माझी कळकळची विनंती आहे, इथून पुढं आतापर्यंत कोणी सांगितलं नसत तर इथून पुढं काळ्या पॅन्टो कधी अग्निकाष्ठ द्यायचा, शिकाळ धरायचं. दुसरा पिंडदान करावं होतं त्याचं नाव आहे खेचरदान पिंड. तिसरा पिंडदान करावं लागतो जिथं माणसाला टेकवलं, खांदेकरी बदलतात ना, सीमा उल्लंघन पिंडदान. सीमा उल्लंघन पिंडदान, जिथं अग्निकाष्ठ द्यायचा तिथं पंचगव्य टाकून ती जागा स्वच्छ केली पाहिजे. हा वेळ अपुरा आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि अग्निकाष्ठ देते वेळी महाराज फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तो गाडग्याला फोडण्यासाठी जो दगड घेतलेला असतो त्याला दगड म्हणता येत नाही, त्याला आसमा म्हणतात. तो आसमा घराच्या जवळ आणून ठेवला पाहिजे आणि दिवसातून त्याला 3 वेळा तरी पाणी पाजलं पाहिजे 10 दिवसापर्यंत. माणसं आपली 10 दिवस त्याच्याकडे बघतच नाही. ते तर्पण विधी त्याला म्हणतात. अंगठ्यानं पाणी पाजलं पाहिजे, बरं अंगठ्यानं पाणी पाजलं पाहिजे. ध्यान ठेवा. 13व्या दिवशी गोड जेवण झालं, तो मनुष्य वाटेला लागतो, त्याची फाईल तयार होते. आणि आता वर जाताना त्या माणसाला 1.5 तास लागला होता पहिल्यांदा जाण्यासाठी. आता निघाला ना काका शिवाजी काका, मनुष्य वर निघाला ना, त्याला तिथं जाण्यासाठी धर्मनगरी जाण्यासाठी त्याला वर्ष लागतं. ऐका, वर्ष लागतं. वाटेमध्ये 16 मुक्काम पडतात. बिभत्सपूर, क्रौंचपूर, आसमानपूर असे 16 मुक्काम आहेत वाटेमध्ये. त्याच्यामध्ये वैतरणी नदी नावाची नदी आहे. वैतरणी नदी ती पार करायची. त्या नदीमध्ये पूर आहे, पण चंद्रभागेला जसा पाण्याचा पूर असतो तसा पाण्याचा पूर नाही, रक्त मांस पू याचा पूर आहे. त्याच्यामधून पलीकडे जावं लागतं. तिथं जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, देवमार्ग आणि यममार्ग. यममार्ग दुःखप्रदम, देवमार्ग सुखप्रदम. ज्या माणसानं आयुष्यात दान धर्म पुण्यतिथ्या केलेल्या आहेत, संतांचे विचार संतांचं चरित्र श्रवण केलेलं आहे, पंढरीची वारी केलेली आहे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केलेली आहे, नामजप केलेला आहे, त्या माणसाला देव मार्गाने जाता येतं. त्याला डायरेक्ट जाता येतं. तहान लागली पाणी प्यायला मिळतं, भूक लागली अन्न मिळतं. महाराज धगायला लागलं फॅन मिळतो, कपडे फाटले नवीन मिळतात. पण इथं दान दिलं तर, ज्या माणसानं आयुष्यात काही दिलं नाही आणि पहिली पंगत कधी सोडली नाही, तो मनुष्य यममार्गाने निघतो. आणि यममार्गाने जात असताना त्याला एका पाऊलाची वाट, कोणा सांगावा बोभाट, एका पाऊलाने जावं लागतं महाराज. आणि तिथं खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही, काही नाही मिळत महाराज. एवढं त्रास आहे. प्रमाण खूप सगळ्याला पाठ आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. आणि मग मात्र तिथं गेल्यानंतर धर्मनगरीच्या पुढे तुमची फाईल तयार होते, पाप पुण्याची गणना होते, सगळं होतं. ऐका बरं, ध्यान ठेवा. तिथं पहिल्यांदा पुढे गेल्या तिथं पहिला येतो, त्याचं नाव आहे धर्मध्वज. त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? पाठ ठेवा बरं, आपल्याला ओळख ठेवा, वशिला चलत. धर्मध्वज ते आपल्या दंडाला धरतो आणि धर्मराजाच्या पुढे उभा करतो. वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी या जीवाचे 3 भाग केले जातात. एक भाग आपल्या पूर्वजामध्ये विलीन केला जातो, एक भाग देव आपल्यामध्ये विलीन करून घेतो, आणि तिसरा भाग वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो व्यक्ती खाली येतो. मंगे दादाचं योग्य दादाचं सगळ्याचं म्हणणं होतं, महाराज दुपारच्या वेळेला पब्लिक कमी असते, पण संध्याकाळी कीर्तन करूयात. पण मला असं वाटलं संध्याकाळी नामचिंतन करायला काळ वेळ नाम नाही, माहिती आहे. संध्याकाळी कीर्तन केलं काय त्यांच्याच नावानं करायचंय, काल रात्री केलं काय त्यांच्याच नावानं करायचंय. पण मला एक असं वाटलं 12 ते 3 या वेळेमध्ये तो इथं येत असतो महाराज, तो जीव. मग त्याच वेळे जर हे महाराज आलेले गायक वादक बघितले, हे आज अन्नदान बघितलं, 3च्या अगोदर आपल्याला महाराज तिथं पिंडदान करावं लागतं. आज शेवटचा पिंडदान आहे, त्याला पूर्ण आहुती पिंडदान असं म्हणतात. मग महाराजाचं वर्ष श्राद्धाचा दिवस आहे.
आणि आज एक कीर्तन बघितलं, एवढे गायक वादक बघितले, हे अन्नदान बघितलं की ती व्यक्ती महाराज खुश होत असते. आमचे काका आज खुश होतात. माझा बाचीपल्ली परिवार, माझा शिवाजी भाऊ आहे, माझा शंकर भाऊ आहे, माझे सर्व दोन्ही मुलं योगेश आहे, मंगेश आहे, माझ्या मुली आहेत, माझा परिवार आहे, माझे गावकरी, माझे टाळकरी, माझे सर्व वारकरी संप्रदायातले सगळं पाईक माझ्या कार्यक्रमासाठी आले. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज महाराज हे बघतात अन्नदान झालेलं, आणि हे जर माणसाने केलं जर नाही, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. ऐका, आई वडिलाविषयी जर महाराज आपण कृतज्ञ झालो, आपण त्यांच्याविषयी जर पुण्यतिथी नाही केली, वर्ष श्राद्ध नाही केलं, गोड जेवण नाही केलं, लोक आम्हाला म्हणतात महाराज एवढा खर्च करायची काय गरज आहे, तुम्हाला आज खर्च वाटेल, तुम्हाला आज 4 दिवस चांगले वाटतात, पण येणाऱ्या पिढीमध्ये जर पितृदोष जर निघाला आणि पित्राचा शाप लागला तर त्या कुळामध्ये 3ऱ्या पिढीला किंवा 5व्या पिढीला अपंग, मतिमंद, अंध महाराज असे मुलं जन्माला येतात. तो त्यांचा दोष नसतो माता पित्यांचा, तर पितृदोष त्यांच्यावर येत असतो. आपल्या कुळामध्ये शांती, समाधान, समृद्धी व्हावी असं वाटत असेल तर पित्रांचा शाप घेऊ नये, तर त्यांचा आशीर्वाद घ्यावा. लोक इकडे काही करत नाहीत नामदेव महाराज, आणि मग 2-4 वर्ष झाले त्यांच्या घरात लग्न होत नाही, नवीन काही मिळत नाही, काही येत नाही, मग आमच्याकडे येतात महाराज काय झाले बघा. आम्ही बघतो, आम्ही म्हणतो पितृदोष झालाय, काय करावं लागल, नाशिकला जावं लागल, पांढऱ्या कपड्यात 3 दिवस राहावं लागल, भात खावं लागल, तिथं 25-30 हजार रुपये खर्च करावा लागल. मला वाटते नंतर त्रास होऊन खर्च करण्यापेक्षा आता 21 दिले तर काय बिघडाले, इथंच खर्च करायचा, आताच अन्नदान करायचं, त्यांचं ना आपलं आताच देणं की नाही. म्हणून आज आमचे भिवाजी काका खाली आले, आज बघतात माझ्या लेकी आल्या, माझा सगळा संसार आलाय, माझ्यासाठी एवढे सगळे करतात, अन्नदान करतात. माझ्या ताई सगळ्या भेटल्या महाराज तिथं, कारण का बाप असतो महाराज, बाप असतो. बापाचं लेकीवर जास्त प्रेम असतं आणि लेकीचंही बापावर प्रेम असतं. एखाद्या व्यक्तीचा महाराज गावामध्ये एवढा दरार असू द्या, पण तो लेकीच्या पुढं महाराज गुडघे टिकून महाराज तिच्यासारखं वागत असतो, तो बाप असतो महाराज. बाप असतो. बघा तुम्ही बाप, और एवढ्या काभाड कष्टातून महाराज विश्व निर्माण करतो. तो लेक लग्नाला आली ना, बायको म्हणत असते मालक पोरगी लग्नाला आली, पण लग्न करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, पण तो निधड्या छातीचा बाप म्हणत असतो बायकोला, अगं मला काय दुबळं समजलं काय, माझ्या लेकीचा संसार सुखाचा करण्यासाठी 2 एकरचा बैनामा करील, पण माझ्या लेकीचा संसार सुखाचा करील, असं या जगतामध्ये म्हणणारा फक्त बाप असतो, लक्षात ठेवा. म्हणून बाप आहे. आमच्या आज लेकी माता भगिनी सगळे आहेत. जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची आई, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमचं माहेर आहे. माहेर या शब्दाचा अर्थ आहे जिथं सतत आहेर होतो, त्याचं नाव माहेर आहे हो. म्हणून मायबाप असताना बघा तुमचा काय असतो महाराज रुबाब. लेकीला आणण्यासाठी लेक पाठवतो बाप, बस स्टँडला लेक आलेले समजल्या महाराज, हातात काठी घेऊन बाप बाहेर बसतो, माय बाहेर बसते, आणि जशी लेक आली ना तसं पाय धुवाय पाणी देते, कुटका ओढून टाकते आणि महाराज गालाचं चुंबन घेते. हो एवढं प्रेम असतं महाराज. कारण का बाप कोण आहे, तर बाप हा मायेचा सागर आहे, आई ही मायेचं सागर आहे. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा मायबाप निघून गेले पुन्हा कोणी मिळत नाही ना. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोराणा ठेवून कांड ऊसाचं चाकतो या, खमीस खवाटी फाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगाळ जोडलेल, मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, आली जत्रा गावाची, बाप बाजारी जायाचा, उधार पादार कापड पोरांना आणायचा, जुन्या फाटक्या सजऱ्यावर बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता
बाप मनात करायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, धांगा धुंग्या हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन, शेत मळ्याला विकीन. आमचं दुखल खुपल, आमचं दुखल खुपल, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकोळी बाप डॉक्टर दावायचा, बाप डॉक्टर दावायचा. असा कनवाळू माझा बाप, असा कनवाळू माझा बाप, जेव्हा सोडून गेला, असा कनवाळू माझा बाप, जेव्हा सोडून गेला. वाबळे कवीचा जीव कसा वनवासी झाला, कसा वनवासी झाला. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून माझ्या लेकींच्या सगळ्या ताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आज भिवाजी काका त्यांना सोडून गेलेत. बाची परिवारातील एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपण महाराज गमावलेलं आहे. ती निर्माण झालेली पोकळी आता भरून निघणं शक्य नाही. आज योगी दादाच्या जीवनात, मंगे दादाच्या जीवनात महाराज खूप लोक मानतील. त्यांच्या जीवनात पैसा मिळालेला आहे, आणखी त्याच्यापेक्षा जास्त पैसा मिळेल. नाही त्यांच्या कामगिरीवर खुश होऊन या जिल्ह्याचा बॉस, त्यांच्या कलेक्टर त्यांच्या महाराज पाठीवरती थाप टाकील. नाही एक दिवस भाग्य उदयाला आलं तर नरेंद्र मोदी सुद्धा त्यांना महाराज सत्कार करतील, पण अंगावर थाप टाकतील. पण जे बापाच्या थापामध्ये प्रेम आहे ते त्यांना पुन्हा मिळणार नाही महाराज. बापाचं छत्र एकदा हरवलं की पुन्हा मिळत नाही. म्हणून मी सतत सांगत असतो, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. पण महाराज एकदा मायबाप गेले ना, या जगातामध्ये तुम्हाला कोणी मिळणार नाही. ढगाच्या आड गेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, अमावस्येला नाहीसा झालेला चंद्र तुम्हाला पुन्हा दिसेल, पण एकदा काळाच्या पडद्याच्या आड गेलेले मायबाप पुन्हा दिसत नाहीत. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि मग हयात आज मंगेश भाऊनी, योगेश भाऊनी सुंदर आपल्या आईवडिलाविषयी, महाराज वडिलाविषयी एवढं सुंदर महाराज हे आयोजन केलेलं आहे. ज्ञानदान, अन्नदान, खूपच सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मंगेश भाऊचं आमचं नातं म्हणजे महाराज नुसतं फोनवर यूट्यूबवर असं नाही बरं. वर्षाकाठी त्यांचे मला काही महाराज 100 फोन होत असतील, माझे 100 फोन होतात. जसा त्यांचा परिवार आहे तसा माझा परिवार आहे. पण आम्ही दोन्ही परिवार असलो तरी आमचा एक परिवार असा आहे. आम्ही 12वीला अहमदपूरला होतो तेव्हापासून माझी मंगेश भाऊची ओळख आहे. मी कीर्तनकार झालो, मी भरपूर परीक्षा दिल्या पण नापास झालो. म्हणजे याचा अर्थ असा काढू नका ढ नाही, मला कमी नाही आहे की नाही मला. पण ते तिकडे गेले आणि मला ते महाराष्ट्र सरकारचे जावई झाले आणि मी महाराष्ट्र सरकारच्या बापाचा जावई झाला. काय कमी आहे आम्हाला महाराज, काय कमी नाही महाराज. रोज 2 आहे, त्याला महिनाभर बेजार व्हावं लागतं. ते आमचं प्रारब्ध आहे. पण मंगेश भाऊची माझी मैत्री एवढी आहे, त्यांच्याकडे पैसा आला म्हणून महाराज गरीब भावाला त्यांनी विसरलं नाही बरं. ते आमचा श्रीकृष्ण आहे, मी त्याचा सुदामा आहे. पण आमचं प्रेम असं गोड आहे. ते महाराज सतत फोन करत असतं. म्हणून आमचे मित्रमंडळ आमचं सगळं असं जीव लगाय. म्हणून मी त्याने सांगितलं मला, महाराज म्हणे 77 तारीख घ्यायची, पण वडिलांच्या वशश्रद्धाला तुम्हाला यावं लागेल. माझ्या आयुष्यामध्ये 25 वर्ष झालं मी गोपाळपूरचा काला न करता कधी घराकडे आलो नाही. माझ्या 25 वर्षाच्या वारीमध्ये मी एकदाही पौर्णिमेचा काला गोपाळपूरला करायचा आणि पुन्हा घराकडे यायचं. विष्णुभाऊ मित्राच्या प्रेमासाठी
पहिल्यांदा जिंदगीमध्ये मी पंढरपूरचा काला सोडला आणि काकाच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी इथं आलोय, ध्यान ठेवा. हे आमचं प्रेम आहे. हे असंच प्रेम वाढत राहावं आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या महाराज परिवाराला देव, एवढीच भगवचरणी प्रार्थना करूयात. आजचं झालेलं अन्नदान, आजचं झालेलं ज्ञानदान हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करूयात आणि महाराज पुढच्या मार्गासाठी, पुढच्या त्यांच्या प्रवासासाठी हे सर्व पुण्य त्यांच्या फळाला येवो, कामाला येवो, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि या ठिकाणी वाणीला विराम देऊयात. विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी.